जुने लोक असे म्हणतात का आपल्या दारात जर कावळा गागला तर घरी कोणीतरी पाहुणा येणार असतो. तर बघूया आज कोण पाहुणे येणार आहे ते. हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शनिवार आणि आज आहे आषाढी एकादशी. तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला इथे मस्तपैकी माझी तयारी वगैरे झाली आहे. आजचं वातावरण पण खूप छान आहे कारण पाऊस ये जाय एकदमच पाऊस चालू नाही आहे, पण आजचं जरा छानच वातावरण आहे. लाईटसुद्धा आज येते जाते, डायरेक्टच बंद आहे असं काही नाही आहे. तर चला आता हळूहळू कामांना सुरुवात करते. रात्री बाहेरचे कपडे घरामध्ये वाळत टाकले होते, ते आता काढून ठेवले आणि आता आहे ना त्यांच्या घड्या घालून ठेवते. वाळले रात्रभर फॅन चालू केले का मग कपडे वाळतात, नाही तर आहे ना ते ओलेच राहून जातात. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती देवपूजेचा व्हिडिओ आला नाही, तर एवढे 1-2 दिवसात मस्तपैकी तुम्हाला मी देवपूजेचा व्हिडिओ शेअर करीन. तर आज मस्त देवांची छान अशी आंघोळ घातली. म्हणजे मी देवांची आंघोळ तर दररोजच घालते. सर्व देवदेवाऱ्यामधून बाहेर काढले, देवारा स्वच्छ पुसून घेतला, त्याच्याच नंतर छान अशी देवांची आंघोळ घातली. देवांना फुलं वाहिले, रांगोळी काढली. आत्ता सध्या आहे ना फुलं कमी झाले, पावसाने सर्व फुलं गळतात. शेंगदाणा तेलचं पाऊच आणले तर ते फोडून घेते आणि डब्यामध्ये तेल ओतून ठेवते, कारण उपवासाला शेंगदाणा तेल वापरायचं. जे आपण दररोजच्या स्वयंपाकात वापरतो ना ते तेल वापरायचं नाही आहे. तर बघा शेंगदाणा तेल किती मस्त असं आहे. आणि त्याच्यानंतर रात्री मी साबुदाणा भिजत टाकला होता, तर खूप मस्त असा साबुदाणा भिजलेला आहे. बघा किती छान साबुदाणा भिजला आहे. नेहमी जेव्हा कधी आपल्याला उपवास असतो ना का आदल्या दिवशीच साबुदाणे भिजत टाकायचे. आणि बटाटे आणि रताळेसुद्धा उकडले होते. तर इथे ना आता मी साबुदाणा खिचडी बनवून घेते. यांना नाशिकला जायचं आहे. आमचा ऑफिसचा इन्व्हर्टर जरा काहीतरी प्रॉब्लेम आला आहे त्याला, तर मग रिपेरिंगला घेऊन जायचं आहे. तर चला आता इथे ना मी साबुदाणा खिचडी बनवते, यांना खायला देते. आणि म्हणजे ते लवकर गेले ना का पाण्या पावसाच्या आत लवकर घरी पण येतील. शेंगदाणा तेल टाकलं, मिक्सरला बारीक शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटून घेतली आणि व्यवस्थित तेलामध्ये तळून घेतली. त्याच्यानंतर इथे भिजलेले साबुदाणे टाकून घेतले. बटाटे असे बारीक कापून ठेवले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित खिचडी परतून घ्यायची आहे. थोडंसं झाकणसुद्धा ठेवायची. झाकण ठेवल्यानंतर आहे ना खिचडी एकदम मऊ होते. नाहीतर कधी तो साबुदाणा कच्चा असला तर व्यवस्थित खिचडी तयार होत नाही. त्याच्यामुळंच आदल्या दिवशी साबुदाणे व्यवस्थित भिजायला ठेवले का दुसऱ्या दिवशी खिचडी पण एकदम मस्त होते. एकीकडे खिचडी तयार होऊ राहिले, दुसरीकडे रताळ्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले. मस्त असे उकडून घेतले होते रताळे, कमी पाण्यात उकडले होते. आणि आता यांना खिचडी खायला देते, कारण 8:30 पावणे 9 झाले आणि अजून दूधवाले भाऊ आले नाही. कालचं दूध पूर्ण खराब झालं, कारण लाईटसुद्धा जाये करते, त्याच्याने दूध खराब होऊन गेलं. नाहीतर रताळ्यांमध्ये दूध आणि थोडीशी साखर टाकली ना तर खूप मस्त रताळे लागतात खायला. पण ठीक आहे म्हटलं. आता इथे आधीसाठी बटाटवडे बनवते. बटाटे जरा जास्तच उकडवले होते, तर मग तो म्हणे मम्मी मला बटाटवडे बनव. मग म्हटलं ठीक आहे. तर चला इथे बघा कमी गॅसवरती मस्त असे खरपूस बटाटवडे तयार केले. आणि घरी कोणताही पदार्थ केला तर तो छानच लागतो. मी कोल्हापूरला गेले होते, त्यावेळेस बाळूमामाच्या दर्शनाला गेले होते. तर येताना ना मी बघा आदमापूरवरतून स्वामींसाठी मस्त असा हार आणलेला आहे. खूप छान हार आहे, त्याचा कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. तर तो आहे ना माझ्याकडून दाखवायचाच राहिला होता, तर मग म्हटलं चला आज माझ्या सर्व ताईंना तरी दाखवूया. आणि खूप मस्त हार आहे. हातावरती कुंकू अष्टगंध असं मिक्स करते पाण्यामध्ये ना, तर त्या हाताला डाग राहतात. डिश वगैरे घ्यायची तेवढ्यात विसरून जाते. तर बघा किती छान हार आहे. तर मग म्हटलं चला आज तुम्हाला दाखवूया. आणि आता आहे ना उद्या स्वामींना घालील. आता इथं किचनवरचे कामं बघाल तर सर्वच आवरून झालेले आहे. आता माझ्या घरातले सर्वच कामं आवरले. मग म्हटलं चला आता निवांत फराळाचं तरी करूया. तर मग मी सुद्धा रताळेना तसेच खायला घेतले. मला पण असे रताळे खायला आवडतात. कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या तर त्यासुद्धा राहिल्या. तर फक्त आता माझं काम म्हणजे कपड्यांच्या घड्याच घालायचं राहिले, बाकीचे सर्व कामं आवरले. आता इथे संध्याकाळची वेळ आहे, हे सुद्धा घरी आले आणि मी माझ्यासाठी ठेवला आहे चहा. तर मग म्हटलं चला आता मस्तपैकी चहा तरी घेऊ. चला
चला सकाळी मी तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. हे नाशिकला गेले होते, आले ते आत्ताच. आता आम्हाला हरिपाठ घ्यायचा आहे, आरती घ्यायची आहे. बाहेरची संध्याकाळची दिवाबत्ती झाली आहे, पण आता घरामध्ये हरिपाठ आणि आरती घ्यायची आहे. तर चला आता हे तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणार आहे. हाय सर्वांना रामकृष्ण हरी. सर्व पांडुरंग भक्तांना आषाढीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या शुभेच्छा यांच्याकडून. तर चला आता आहे ना मी चहा घेते आहे, आणि चहा घेऊन झाल्यानंतर मग म्हटलं चला लगेच हरिपाठ, म्हणजे त्यांना आवडतं, ते मला दररोजच म्हणतात का शारदा चल आपण हरिपाठ दररोजच घेत जाऊ. पण भरपूर वेळ लागतो. पण सकाळचे मात्र त्यांचं जे काही स्तोत्र मंत्र वगैरे असतात ते सर्व काही ते देवपूजेच्या वेळेस करून घेतात. आणि आता मग म्हटलं चला आज तर ते मला म्हणतात आज तरी हरिपाठ आपण कशी दिसते ते पण सांगा. त्यांना टोपी लय आवडते. त्यांना आहे ना असं शुभ कार्याला टोपी मात्र त्यांना ती लागतेच. तर त्यांना तेच मी आत्ता म्हटलं का आजच्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती टोपी घालायला तुम्ही सुरुवात करता का? तर ते म्हणे चालेल, पण म्हटलं मलाच नाही आवडणार, त्याच्यामुळं नका असू द्या म्हटलं. नाहीतर त्यांना टोपी आवडते घालायला. बघूया थोडंसं असं वय वगैरे झालं ना का मग आम्ही विचार करणार आहे टोपी घालायची का. तर चला आधी जाणं लाईटी लाव बाळा त्याच्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती योगिया सागरी जीवन सोहळा सत्वर उच्चार प्रदानी बिंबला उत्सवा लागला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नामये सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णुवीर जप व्यर्थ त्याचे ध्यान रामकृष्ण म्हणा नाही. आता इथे मी संध्याकाळची माझी दिवाबत्ती वगैरे झाली, हरिपाठ घेऊन झाला, आणि आता साबुदाणा वडे बनवायला घेतले. तर इथं झिरकं बनवलंय, शेंगदाण्याची चटणी, आमच्या इकडे त्याला झिरकं म्हणतात. तरी बघा अशी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. आणि सकाळीच साबुदाणे भिजायला ठेवले होते, तर साबुदाणे छान असे भिजले. शेंगदाणे भाजून घेतले, शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं बारीक वाटण करून घेतलं, चवीनुसार मीठ टाकलंय. आणि आता याचे मी वडे बनवून घेणार आहे. जेव्हा कधी मी साबुदाणे वडे बनवते तर बटाटे वगैरे टाकत नाही, बिना बटाट्याचे साबुदाणे वडे बनवते, खूप मस्त होतात. ही बघा ही आहे माझ्याकडे लोखंडी कढई. जे काही तळणीचे पदार्थ तळायचे असतात त्यावेळेस ना मी ह्या लोखंडी कढईचाच वापर करते, खूप मस्त असे पदार्थ होतात. या डब्यामध्ये आहे शेंगदाणा तेल, उपवासाला शेंगदाणा तेलच मी वापरते. आणि तूप वगैरे नाही वापरत. तूप आहे माझ्याकडे, पण थंडीमध्ये म्हणा किंवा पावसाळ्यामध्ये काय होतं, तुपाचा पदार्थ आपण एखादा बनवला ना का ते थंड झाल्यानंतर चिकट होतो, आणि तेच तूप आहे ना मग आपल्या टाळूला लागतं. त्याच्यामुळे मग मी शेंगदाणा तेल वापरते. तर चला आता मी इथे तेल तापायला ठेवते कमी गॅसवरती. इथे शेंगदाण्याची चटणी सुद्धा मस्त तयार झाली. शेंगदाणे भाजून घेतले होते, हिरवी मिरची आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेतली, आणि फक्त तेल टाकलं, शेंगदाणा तेल, आणि त्याच्यामध्ये फोडणी दिली. जिरा वगैरे आम्ही ना उपवासाला खाती नाही, म्हणजे काही ठिकाणी चालतो जिरा किंवा कोथिंबीर पण खातात, पण आम्ही ना कधी म्हणजे जिरा कोथिंबीर हे कधी उपवासाला खिचडीत म्हणा कशात टाकलेलं नाही, त्याच्यामुळे मग नाही टाकलं. तर चला आता देते मी पटपट साबुदाणा वडे बनवून. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मीठ टाकलंय ना चवीनुसार, आणि साबुदाणा खूप मस्त भिजलाय. सकाळी साबुदाणा खिचडी बनवली होती, मग म्हटलं चला आता साबुदाणा वडे बनवूया. ज्यावेळेस साबुदाणे वडे बनवतो त्यावेळेस लहान बनवायचे, खूप मोठे नाही बनवायचे. मोठे बनवले ना का मग मधून कच्चेच राहतात, त्याच्यामुळं असे छोटे छोटेच बनवायचे.
इथं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि बघा असे लहान लहान बनवायचे आणि कमी गॅसवरती तळायचे बघा असे बनवले. आता एका ताटामध्ये ना मी सर्व बनवून ठेवते आधी, तोपर्यंत कमी गॅसवर तेल सुद्धा तापतोय. हे बघा अशा पद्धतीने मी साबुदाणा वडे तयार करून घेतलेत आणि आता तेल तापले तर मग एकीकडे म्हटलं साबुदाणा वडे बनवते पण आणि एकीकडे तळून सुद्धा घेते आणि कमी गॅसवर तळायचे. ज्यावेळेस आपण साबुदाणे वडे तळतो त्यावेळेस जरा काळजीपूर्वक तळायचे. ज्यावेळेस साबुदाणा वडे आपण तळतो ना तर कधी कधी ना साबुदाणा फुटतो आणि साबुदाणा फुटल्यानंतर साबुदाणा पण आणि तेलसुद्धा उडतंय तर अंगावर उडण्याची शक्यता असते, चेहऱ्यावर म्हणा किंवा आपल्या हातावर वगैरे. तर व्यवस्थित कमी गॅसवरती काळजीपूर्वक तळायचे आणि साबुदाणा वडेच नाही तर कोणताच काय पदार्थ ज्यावेळेस आपण तळतो तर काळजीपूर्वक पदार्थ तळायचा, कारण तेल म्हणा तूप म्हणा खूप गरम राहतं, त्याच्यामुळं काळजी घ्यायची. तर एकीकडे ना आता मस्त कमी गॅसवर साबुदाणे तळून घेते. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा करायला माझ्याकडे ना विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीच नाही आहे. तर मी बरेच दिवसापासून म्हणते का मला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्यायची आहे आणि त्र्यंबकेश्वरला पण माझं आता बरेच दिवसापासून चक्कर झालेला नाही आहे. तर मग म्हटलं नाहीच पंढरपूरवरतून पण त्र्यंबकेश्वरवरतून तरी गेले का विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणील. तर आता कधी माझा त्र्यंबकेश्वरला चक्कर झाला तर नक्कीच घेऊन येईल किंवा कुणी असं जवळचं ओळखीचं पंढरपूरला गेलं ना तर मी त्यांना सांगेल. तर चला आता इथं मस्तपैकी साबुदाणा वडे तळून घेते आहे. सकाळीच मला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची आठवण आली होती. यांना म्हटलं आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीच नाही हो, लागत होती. किचनवरती थोडे भांडे ते सुद्धा लावून द्यायचे आहे, बाकीचे दुसरे काही भांडे नाही आहे. मग आमचं फराळाचं वगैरे झालं ना का त्याच्यानंतरच मग घासायला भांडे राहतील. आता हे मला सांगताय का इन्व्हर्टरला काय प्रॉब्लेम आला होता, कारण आमच्या ऑफिसमध्ये लाईट नसली तर कोणतंच काम होत नाही. सर्व काही काम कम्प्युटरवर चालतं, त्याच्यामुळं कम्प्युटरवर म्हटल्यानंतर लाईटीची गरज असते. पावसाळा म्हटलं का लाईट सारखी जाये करते आणि मग त्याच्यामुळंच इन्व्हर्टर लागतो आणि इन्व्हर्टर असला ना मग सर्वच कामं होतात. मग लाईट नसली तरी काही नाही, कारण आमच्या ऑफिसमध्ये 2 बॅटऱ्यांचा इन्व्हर्टर आहे. त्यांना म्हटलं आज पाऊस पण आहे आणि आषाढी एकादशी पण आहे तर नका जाऊ, पण ते म्हणे नको, पुन्हा आपल्या सोमवारचे कामं झाले पाहिजे, कारण संपूर्ण तालुक्यातून माणसं येतात आमच्याकडे कामं करायला आणि तेच कामं त्यांचे झाले नाही तर मग पुन्हा रिटर्न जायला लागतं ना. तर इथे आता गरम पाणी करायला ठेवलं. आम्ही ना जेवणावरती गरम पाणीच पितो. मला आठवण आली, म्हटलं चला आता मठ भिजायला टाकूया, म्हणजे उद्या संध्याकाळी वगैरे छान मोड येतील ना मटकीला, मग उसळ वगैरे बनवता येईल. चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.